श्री थँक्यू सो मच. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रत्येक घटकातील सराव टेस्ट तुम्हाला देण्यात येईल, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल लगेच पाहता येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सराव टेस्ट सोडलेला नाही त्यांनी त्या टेस्ट सोडवा, त्याचा निकाल पहा. आपले पालक, शिक्षक, नातेवाईक ते निकाल पाहू शकतील. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. पहा, त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शिकवणार आहोत. पहा, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल, तुम्हाला लिंक येत नसेल तर टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा. खाली तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत. तिथून तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यावरील सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. टेलिग्रामचं वैशिष्ट्य पहा, व्हॉट्सअप हा चॅनल ग्रुप आहे, त्यावरील मेसेज डिलीट होऊ शकतात, पण टेलिग्राम हा चॅनल आहे. चॅनलवरती तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत, तरी तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला नवोदयची फी 5,000 ते 25,000पर्यंत सांगण्यात आले, परंतु आमच्या या शाळेच्या माध्यमातून अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा. पहा विद्यार्थी मित्रांनो, जवाहर महाविद्यालयामध्ये आपल्याला 3 विषयाचा पेपर द्यायचा असतो: मासिक शब्दचाचणी, गणित आणि भाषा. त्यापैकी आपण भाषा विषयाची लाईव्ह तासिका आज आपण आयोजित केली आहे. पहा, भाषा विषयासाठी आम्ही तुम्हाला देणार आहोत 200+ PDF स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आणि 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका तुम्हाला भाषा विषयासाठी उपलब्ध करून देणार आहोत. तरी 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. मी सुमिना सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 166 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 166 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा. भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे येणार आहेत. 4 उतार्यावरती प्रत्येकी 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न, आणि ते 20 प्रश्न आपल्याला असणार आहेत 25 गुणासाठी. आणि ते पैकी मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. सरावासाठी आम्ही बरंचसं साहित्य तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 166 स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. उतारा थोडा मोठा परंतु अगदी सोपा, वाचायला वेळ लागू शकतो. उतारा आकलन होईल असा वाचा, कारण यावरील प्रश्न आकलनावरचे प्रश्न हे आपल्याला सोडायचे आहेत. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
चला, वाचून झालं असेल तर टाईप करा. चला, मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका. अक्षदा सनप, कृष्णा खाडे, प्रशांत सानप, यशस्वी भवर, तुमचं अभिनंदन, थँक्यू. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 166 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपले प्रश्न चुकणार नाहीत. चला, थँक्यू सो मच. चला, वारा, पाऊस, सूर्याची उष्णता यामुळे खडक झिजून माती तयार होते. माती ही असंख्य कणांनी बनलेली आहे. त्यांचे अनेक फायदे आहेत. माती कणांची असल्याने कणाकणामध्ये पोकळी असते. त्यामुळे कणांच्या पोकळीतून पाणी झाडांच्या पिकांच्या मुळापर्यंत पोहोचते. जमिनीतील घेतलेले खतातील पोषक द्रव्य वनस्पतीच्या मुळापर्यंत पोहोचते. त्यामुळे वनस्पतीची वाढ होते. जमीन नांगरताना मातीचे कण खालीवर होतात. त्यामुळे कणांना सूर्यप्रकाश मिळतो. सूर्याची उष्णता कणांमधील पोकळीतून जमिनीत जाते. शेतजमीन कोळवल्यामुळे मातीचे वरचे कण वेगळे व मोकळे होतात. मातीच्या वरच्या थराला व खालच्या थर वेगळे झाल्याने जमिनीतील मुरलेले पाणी बाष्पीभवन अधिक होत नाही. मातीच्या कणाकणात पोकळी असते, त्यामुळे जमिनीतील हवा खेळती होत राहते. जमिनीतील किडे, मुंग्या, कीटक यांना प्राणवायू मिळतो. कीटक खाण्यासाठी शेतजमिनीतील पक्ष्यांचा वावर वाढतो. थोडक्यात सांगायचे झाले तर माती कणांची तयार झालेली असल्याने उपयुक्त आहे. पहा, माती कशी तयार होती, तर खडकांचा सूर्यप्रकाशाने जी झीज होती त्यापासून माती तयार होते. पहा, माती तयार व्हायला खूप वर्ष जातात, परंतु हीच माती आपल्या पावसाच्या पाण्याने धुवून जायला थोडाच वेळ लागतो. त्यामुळं आपण झाडे लावले पाहिजे, बांध बांधले पाहिजे, शेतातलं पाणी शेतात मुरवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीचा कस जाणार नाही. हा मातीबद्दल या उत्तरामध्ये उल्लेख. प्रश्न पहिला, माती कणांची तयार झालेली असल्याने पर्याय टिकाऊ आहे, पर्याय बी तापत नाही, पर्याय सी उपयुक्त आहे आणि पर्याय डी हवेचा परिणाम होत नाही. शेवटच्या ओळीमध्ये उत्तर पहा. ओळ क्रमांक शेवटची काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर टाईप करता येईल. पहा, प्रश्न पहिला, माती कणांची तयार झालेली असल्याने पर्याय ए टिकाऊ आहे, पर्याय बी तापत नाही, पर्याय सी उपयुक्त आहे आणि पर्याय डी हवेचा परिणाम होत नाही. चला, योग्य उत्तर प्रशांत सी उत्तर टाकतोय, उपयुक्त नाही, उपयुक्त आहे. आदित्य सानप सी उत्तर, प्रशांत शेवटची लाईन लास्ट लाईन म्हणतोय, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, चांगला प्रतिसाद तुमचा. प्रश्न पहिला, माती कणांची तयार झालेली असल्याने पर्याय टिकाऊ आहे, पर्याय बी तापत नाही, पर्याय सी उपयुक्त आहे आणि पर्याय डी हवेचा परिणाम होत नाही. यशस्वी भवर सी उत्तर. चला, आपल्या मित्रांना फोन करून तासिका जॉईन करायला सांगा म्हणलं होतं मला मी, तुम्ही फोन केले नाहीत वाटतं. चला, प्रश्न पहिला, त्याचं योग्य उत्तर आहे सी. अगदी योग्य उत्तर सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, पोषक द्रव्य म्हणजे काय नेमकं? पोषक द्रव्य म्हणजे काय? आदित्य सानप शेवटची ओळ म्हणतोय पहिल्या प्रश्नाची, अभिनंदन आदित्य. प्रश्न दुसरा, पोषक द्रव्य म्हणजे काय? पर्याय किडा नाहीसे करणारी द्रव्य, पर्याय बी वाढीस उपयुक्त द्रव्य, पर्याय सी सुवासिक द्रव्य म्हणजे चांगले वास येणारे द्रव्य आणि पर्याय डी पाण्यात विरघळणारी द्रव्य म्हणजे पाण्यात विरघळणारी औषधं, त्याला आपण पोषक द्रव्य म्हणतो का? पहिलं, कीड नाहीशी करणारे द्रव्य, पर्याय बी वाढीस उपयुक्त द्रव्य, पर्याय सी सुवासिक द्रव्य आणि पर्याय डी पाण्यात विरघळणारी द्रव्य. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, पोषक द्रव्य म्हणजे काय?
दुसऱ्या प्रश्नाचं प्रशांत सानप ए उत्तर देतोय, आदित्य ए उत्तर देतोय. किडीस नाहीसे करणारे द्रव्य नाही याचा अर्थ तो होत नाही. पहा, पोषक द्रव्य म्हणजे किडीस नाहीसे करणे, त्याला आपण कीटकनाशक द्रव्य म्हणतो. पहा, इथं वाक्य आलं, जमिनीत घातलेल्या खतामुळे पोषक द्रव्य वनस्पतीच्या मुळापर्यंत पोहोचतात. पोषक द्रव्य मुळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे वनस्पतीची वाढ होते. पहा, जमिनीत तिसऱ्या ओळीमध्ये बघा, तिसरी आणि चौथी ओळ, जमिनीत घातलेले खतातील पोषक द्रव्य वनस्पतीच्या मुळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे वनस्पतीची वाढ होते. म्हणजे आपल्याला याचं योग्य उत्तर देता आलं पाहिजे. चला, दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर यशस्वी भवर बी उत्तर, वाढीस उपयुक्त प्रशांत सानप बी उत्तर. चला, प्रश्न दुसरा, पोषक द्रव्य म्हणजे काय? चला, बी योग्य उत्तर, बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. वाढीस उपयुक्त द्रव्य हे बी उत्तर अगदी योग्य उत्तर. ज्यांनी बी उत्तर दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न तिसरा, शेतजमीन पक्ष्यांचा वावर वाढतो कारण शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो म्हणजे पक्ष्यांची ये जा वाढते, त्याचं काय कारण आहे बघा. दुसऱ्या प्रश्नाचं अक्षता बी उत्तर अगदी बरोबर, छान. चला, तिसरा प्रश्न, शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो कारण पर्याय ए घरटे बांधण्यासाठी, पर्याय बी कंसातील दाणे खाण्यासाठी, पर्याय सी कीटक खाण्यासाठी आणि पर्याय डी जमिनीवरील बियाणे खाण्यासाठी. योग्य उत्तर टाईप करा. पहा, शेतीमध्ये नांगरणी केल्यानंतर त्याच्या मागे बरेचसे पक्षी उड्या मारतात, बरेचसे बगळे त्याच्यासोबत असतात. पहा, प्रश्न तिसरा, शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो कारण पर्याय ए घरटे बांधण्यासाठी शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो का? पर्याय बी कंसातील दाणे खाण्यासाठी शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो का? पर्याय सी कीटक खाण्यासाठी पक्ष्यांचा वावर वाढतो. उत्तरामध्ये याचं उत्तर आहे. उत्तर शोधा आणि टाका. चला, प्रशांत सानप सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर. अभिनंदन, सर्वांचंच उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसरा, शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो कारण योग्य उत्तर, पक्षी ज्यावेळेस नांगरणी करतात त्यावेळेस यशस्वी भवर मध्ये खालून दुसऱ्या ओळीमध्ये पहा, जमिनीवर किडे, मुंग्या, कीटक यांचा प्राणवायू मिळतो. कीटक खाण्यासाठी शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो. अभिनंदन, यशस्वी, खूप छान. सी उत्तरही टाकलं आणि पर्याय ओळही शोधली. खूप छान, तुझं अभ्यास करण्याची गती चांगली. याच गतीने अभ्यास केला तर परीक्षेतही तो पैकीच्या पैकी गुण घेशील. प्रश्न तिसरा, शेतजमिनीत पक्ष्यांचा वावर वाढतो कारण पर्याय सी योग्य उत्तर, कीटक खाण्यासाठी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न स्क्रीनवर. मातीच्या कणांच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे ती उपयुक्त जास्त आहे? मातीच्या कणांच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे तिची उपयुक्तता जास्त आहे? पर्याय ए कणांचा गंध, पर्याय बी कणांचा रंग, पर्याय सी कणांमधील पोकळी आणि पर्याय डी कणांचं वजन. पहा, खालून तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. खालून तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. अक्षता सानप, तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर. अभिनंदन तुझं. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न चौथा, मातीच्या कणांचा कोणत्या वैशिष्ट्यामुळे माती उपयुक्तता जास्त आहे? पर्याय ए कणांचा गंध, पर्याय बी कणांचा रंग, पर्याय सी कणांमधील पोकळी आणि पर्याय डी कणांचे वजन. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप सी उत्तर देतोय, कणांमधील पोकळी. चला विद्यार्थी मित्रांनो, खालून तिसरी ओळ म्हणतोय तो. अभिनंदन प्रशांत, अगदी योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्यांनी आपलं उत्तर टाईप करा.
प्रश्न चौथा, मातीच्या कणांचे कोणते वैशिष्ट्यामुळे ती उपयुक्तता जास्त असते? यशस्वी भवर सी उत्तर. चला सर्वांचंच सी उत्तर येत आहे. चला सर्वांचंच अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. सी उत्तर अगदी योग्य उत्तर. पहा यशस्वी ओळ क्रमांक सांगते. खूप छान, अभिनंदन तुझं. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर कणांमधील पोकळी. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, बाष्पीभवन म्हणजे? बाष्पीभवन म्हणजे? चला याचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही, खाली पर्यायातील उत्तर योग्य सांगायचंय. पर्याय पाण्याचे निचरा होणे, पर्याय बी पाणी साठून राहणे, पर्याय सी पाणी निर्जंतुक होणे आणि पर्याय डी पाण्याची वाफ होणे. चला योग्य उत्तर सांगा. पहा आपण म्हणतो समुद्राचं बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्या ढगाला डोंगराने अडवलं, वाऱ्याने अडवलं की त्यापासून पाऊस मिळतो, असं आपण विज्ञानामध्ये शिकलो आहोत. जलचक्र नावाचा प्रकार असतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होणं, वाफाचं ढग होणं, ढगाचं पाणी होणं, पाणी वाहून जमिनीवर जाणं, परत ते समुद्राला मिळणं, काही पाणी जमिनीवर अडवून ठेवणं आणि परत समुद्राची वाफ होणं, हे जे चक्र आहे त्याला आपण जलचक्र म्हणतो. आणि समुद्राची पाण्याची वाफ होते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सांगा पाहू. चला प्रश्न पाचवा, बाष्पीभवन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर टाईप करा. पर्यायी पाण्याचा निचरा होणे, पर्याय बी पाणी साठवून राहणे, पर्याय सी पाणी निर्जंतुक होणे आणि पर्याय डी पाण्याची वाफ होणे. योग्य उत्तर टाईप करा. चला सर्वांनी उत्तर टाईप करा. प्रश्न पाचवा, बाष्पीभवन म्हणजे काय? यशस्वी भवर बी उत्तर. चला प्रशांत सानप बी उत्तर. चला अभिनंदन, ज्यांचं ज्यांचं डी उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन, अगदी बरोबर. बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होणे, पाण्याची वाफ होणे यालाच आपण बाष्पीभवन होणे म्हणतो. चला डी उत्तर दिलेल्या तुमच्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 166 इथं पूर्ण करत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याचाही वापर करून लिंक जॉईन व्हा. अक्षता सानप बी उत्तर, अभिनंदन तुझं. चला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअप ग्रुपवरचे मेसेज डिलीट होतात किंवा आपल्याला पहिल्यापासून ते मेसेज उपलब्ध होत नाहीत. तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला तिथून पुढचेच मेसेज तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळतात. टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत, ते आणि ते आहे टेलिग्रामवरती. तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स, टेस्टच्या नोट्स, सरावाच्या टेस्ट, परत PPT, सर्व साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू सो मच. चला विद्यार्थ्यांना भेटू पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच. तिघच